भडगाव आणि पाचोरा याच्या जो शेतीचा परिसर आहे आणि काही सोयगाव तालुक्याचा जो शेती परिसर आहे त्याच्यामध्ये बरीच शेती ही जे वन विभाग आहे, वन विभागाला फॉरेस्टला लागून शेती असल्यामुळे काय होतं की वन्य प्राणी जे आहेत, जास्त करून रानडुक्कर, नीलगाय, हे जे प्राणी आहेत हे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये घुसून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. आणि जवळपास म्हणजे इंग्रजांचं कालखंडानंतर म्हणजे स्वातंत्र्य भेटल्यापासून 75 वर्षापासून शेतकरी हा त्या अडचणीला सामोरं जातो. आणि ती अडचण एवढी भयंकर आहे की शेतामध्ये घरातला एक व्यक्ती शेतामध्ये जाऊन रात्रभर त्याचे पिकाचं संरक्षण त्यांना करावं लागतं. आणि रात्रभरामध्ये तो 10 मिनटं जरी झोपला तरी 10 मिनटात ते जेवढं त्यांनी 3-4 महिने जे उत्पन्न घ्यायचा जो प्रयत्न केला आहे त्याचं नुकसान 10 मिनटात सुद्धा झालेलं दिसलं आपल्याला. त्याच्यामुळे ही जी मोठी अडचण होती, ही अडचण जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा आम्ही ज्या गावांमध्ये फॉरेस्ट लागून आहे त्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या, त्यांच्या समस्या डिटेल जाणून घेतल्या आणि त्याच्यावर एक म्हणजे काम करता येईल आपल्याला की बुवा सामायिक तार कंपाऊंड जर आपण केलं फॉरेस्ट आणि शेतीच्यामध्ये तर ते योग्य राहील, सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे ठराव मागून घेतले. नंतर स्वाक्षरी अभियान घेतलं, प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आणि असे कागदपत्र जोडून ते जिल्हाधिकारी आणि जिल्हा वन अधिकारी यांना पण आम्ही सुपूर्द केले. आणि त्याच्यावर वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो आहे. तर आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे शासनाकडून की नजीकच्या काळामध्येच ते सामायिक तार कंपाऊंड करतील. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शांतपणे झोपता येईल रात्रीच्या वेळेस आणि जे उत्पन्नाचं जे नुकसान होतं आहे ते पण नुकसान टळेल.